जर तुम्हाला कळलं की तुमचा कुठचाही कॉन्टेंट तुमच्या परवानगीशिवाय कुठच्या तरी अमुक वेबसाईटवर गेलेलं आहे, एक्झाम्पलसाठी abc.com वरती गेलेलं असेल, तर तुम्हाला काय करायचंय, सर्च करायचंय abc.com DMCA फॉर्म. सो त्यांनी काय होतं की तुम्ही ज्या वेबसाईट वरती तुमचा कॉन्टेंट लीक झालेला आहे त्याच वेबसाईटचा DMCA फॉर्म तुम्ही भरतात. सबमिट केल्यावरती 24 ते 48 तासात तुमचा तिकडे तो जो कॉन्टेंट असेल, जर जेन्युइनली तुम्हीच इन्व्हॉल्ड असाल आणि तुमचे ID व्हेरिफिकेशन करून 24 ते 48 तासात तो व्हिडिओ उतरवला जातो. आणि याला म्हणतात DMCA टेकडाऊन नोटीस. द फास्टर द रिस्पॉन्स द लेसर द व्हायरल. पोलिसांना तक्रार देणं तर येस, हे कर्मप्राप्तच आहे तुम्हाला, आणि हे पुरुषांना पण लागू होतं. ज्या क्षणाला तुम्हाला कळेल की माझं मूल हे अमुक जरा चुकीच्या दिशेला चाललंय, तर त्याला डायरेक्ट ओरडू नका, कारण ओरडण्याने काय होणार आहे, भीतीने काय होणार, कम्युनिकेशन चॅनल कट होणार, ते तुमच्याकडे ते मूल येणारच नाहीये. अशा वेळेला खूप डोसाईल, मी म्हणेन खूप प्रेमाने त्याच्याशी बोलणं, त्याला त्या टॉपिक विषयी जे काही त्याचं एक्सप्लोरेशन असेल करायचं ते तुम्ही तिकडे त्याला समजवा. तुम्ही ऍज अ टीचर म्हणून त्याला समजवा, तुम्ही ऍज अ फ्रेंड म्हणून त्याची समजूत घाला, अँड द रिझल्ट्स विल बी डिफरंट. की त्याला कळेल की नाही, माझ्या बरोबर माझे आई बाबा आहेत, आणि एकदा क्युरिओसिटी संपली की काय. नमस्कार. मुंबई ग्राहक पंचायतच्या ग्राहक गप्पा या पॉडकास्ट मध्ये मी शर्मिला रानडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, मागच्या एपिसोड मध्ये सायबर सुरक्षा आणि ज्येष्ठ नागरिक आणि महिला या अनुषंगाने आपण आपली चर्चा केली होती. आजचा एपिसोड सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि आज आपण ज्यांच्या विषयी चर्चा करणार आहोत ते आहेत बालक आणि तरुणाई. मंडळी, ही जी तरुणाई आहे ही जेनझी ज्याला आपण म्हणतो, मिलेनियल्स आणि जेनझी, ह्यांचा जन्मच मुळात डिजिटल इरामध्ये झालेला आहे. यांना लहानपणापासून मोबाईल, लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी, टॅबलेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहज उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षण असू दे किंवा मनोरंजन असू दे किंवा एकमेकांशी संवाद साधायचा असू दे, तर त्यांना मोबाईलच लागतो. कायम ही मंडळी ऑनलाईनच असतात. मग त्यांना गेम खेळायचे असू देत किंवा इतर काही अभ्यासाचं काम असू दे, शाळेच्या सुद्धा काही अनुषंगाने मुलांना टॅबलेट आणि लॅपटॉपचा वापर करावा लागतो. पण ह्या सगळ्या गॅजेट्सचा वापर करताना आणि सायबर जगतात वावरताना अनेक धोके संभावतात. ह्या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि आज आपल्याकडे आलेले आहेत प्रथमेश सोनसुरकर. नमस्कार. प्रथमेश, तुम्हाला माहितीच आहे की सायबर तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी अनेक इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये त्यांनी सहभाग दिलेला आहे आणि ते या विषयाचं ज्ञानदान सुद्धा करतात. अनेक ठिकाणी त्यांना बोलावलं जातं आणि ते सेशन्स कंडक्ट करतात. त्यामुळे आजही आपल्याला आपल्या विषयाच्या अनुषंगाने खूप छान माहिती मिळणार आहे आणि आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. प्रथमेश, सर्वात पहिले मला सांगा की आता ही जी जेन झी आहे त्यांना सगळं काही असं ऑनलाईनच अवेलेबल आहे. आपण घरात साधारण बघितलं तर एका घरात किमान 8 ते 10 गॅजेट असतातच. प्रत्येकाचे मोबाईल्स, लॅपटॉप्स, कम्प्युटर्स, टॅबलेट्स, अजून काहीतरी. मग ह्या सगळ्या गॅजेट्स मध्ये जेव्हा म्हणजे त्यांचा जेव्हा आपण वापर करतो तर सायबर सिक्युरिटी कशी आणि कुठे भंग होऊ शकते तिथपासून आपण सुरुवात करूया. आता ही लहान मुलं जेव्हा सोशल मीडिया किंवा आता हे जे तुम्ही म्हणालात की डिव्हाइसेस, गॅजेट्स आणि हे सर्व वापरतात, तर ह्याच्यात असं होतं की ते डायरेक्ट इंट्रोड्यूस होतात, त्याला मार्गदर्शन केलं जात नाही. म्हणजे जसं शाळांमध्ये आपल्याला सब्जेक्ट्स असतात, कॉम्प्युटरचा सब्जेक्ट का असतो, तर तिकडे मायक्रोसॉफ्ट एक्सेल कसं वापरायचं, कसं हाताळायचं, हे असे कॉम्प्युटर्सचे पण सब्जेक्ट असतात जिकडे बेसिक्स शिकवले जातात. बट आपण जेव्हा ह्या गॅजेट्सना वापर करतो तेव्हा ह्या गॅजेट्स थ्रू जे प्लॅटफॉर्म्स वापरले जात आहेत त्यांना धरून आपल्याकडे काही मार्गदर्शन करण्याचं काही सामानच नाही आहे. नो डेमो गिव्हन. अगदी बरोबर. तर मग त्याच्याने काय होतं की ते अगदी सेल्फ इव्हॅल्युएटिव्ह मोडमध्ये शिकलं जातं. म्हणजे आपण जी लर्निंग प्रोसेस आहे या गॅजेट्सना धरून हे ते इंडिव्हिज्युअलिस्टिक होऊन जातं आणि प्रत्येक जण कसा ग्रॅस्प करतो
तो ते त्याच्या कॅपॅसिटीनुसार घेतो. आता प्रश्न असा होतो की तो जेव्हा त्याच्या कॅपॅसिटीनुसार घेतो तेव्हा त्याला धरून येणारी जी लायबिलिटीज आहेत तेही तो एक्सेप्ट करत असतो. आणि तो त्याची कॅपॅसिटी म्हणजे शेवटी नाही म्हटलं तरी बालबुद्धी म्हणजे मॅच्युअर नसतं ते. जे ब्रेन आपण जे डेव्हलपिंग फेज मध्ये असतं ते अजूनही डेव्हलपिंग फेज मध्येच असतं, पण त्याच्यात त्याला काय आहे, क्युरिओसिटी जास्त असते आणि कॉशियसनेस कमी असतो. सो हे जे प्रमाण आहे क्युरिओसिटी आणि कॉशियसनेसचं जे एवढं असं असतं त्याच्याने प्रॉब्लेम असा होतो की ते त्या क्युरिओसिटीच्या नादात अशी काही पावलं उचलून जातात की जर ते बरोबर नसेल तर ते त्यांना फार मोठा धोका तिकडे तयार करू शकतो. आणि ह्याच्यातनं नुसतेच धोका म्हणजे हा आर्थिक पद्धतीचा धोका असू शकतो, इमोशनली टॅक्सिंग धोका असू शकतो, आणि दोन्ही पण असू शकतात. हो. शाळेचा तुम्ही उल्लेख केला, अगदी योग्य आहे की शाळेची सुद्धा जबाबदारी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याची थोडी मला वाटतं असायला हवी. कारण काय, हे जे त्यांचं वय आहे म्हणजे आपण मुलांबद्दल, लहान मुलांबद्दल बोललो, तर ती फेज अशी असते की त्यांना असं वाटतं की नाही, शाळेत जे शिकवलं तेच योग्य आहे. बरोबर. कारण तरुणाईचा विषय आपण बोलू, पण मुलांच्या बाबतीत शाळेत जे शिकवलं तेच खरं आहे, नाही आमच्या टीचरनी सांगितलं म्हणजे हेच खरं असतं. तर त्यामुळे शाळांमधनं कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की ह्या विषयाला इंट्रोड्यूस केलं पाहिजे? आपण याला म्हणू शकतो की सायबर सिक्युरिटीचे तुम्ही सेशन्स, बेसिक सेशन्स ठेवू शकतात. कारण कसं की तुम्ही जर बघाल तर हा बदलता ट्रेंड कोणीच अँटिसिपेट केला नव्हता की हे एवढं वास्ट त्याचं ग्रॅव्हिटी होईल आणि टेक्नॉलॉजी एवढी इंट्रोड्यूस होईल. इनफॅक्ट कोविडच्या अगोदर आपण जर बघितलं असेल तर एवढंही ते ऑनलाईन क्लासेस नव्हते. सो तेव्हा कसं की पुस्तक आणि क्लासरूम्स असं होतं. बट कोविड नंतर बरेचशा शाळांनी पण ऑनलाईन क्लासेस प्रकार सुरू केलेले आहेत. लहान मुलांना टॅबलेट्सचं इंट्रोडक्शन फार न कळत्या वयात झालेलं आहे. सो आता ते कसं आहे, ते टॅबलेट आहे ते कंट्रोल्ड आहे नाही आहे, त्याच्यात काही पॅरेंटल सिक्युरिटी घातलेली आहे नाही घातलेली आहे. तो मुलगा क्युरिओसिटीच्या नादात कुठची बटणं दाबतोय, कुठचे ऍप्स इन्स्टॉल करतोय, तो 10 जणांकडनं अर्धवट ऐकतो, गुगल करतो. सो अशाला धरून शाळांनी देखील त्याचं एक मी म्हणेन की मुलांपेक्षा पॅरेंट्सचं पण एक इंडक्शन सेशन बसवणं गरजेचं आहे की तुम्ही पॅरेंटल फीचर्स कसे त्या गॅजेट्सना घालू शकतात आणि मुलाची स्क्रीन टाइम कंट्रोल्ड ठेवून त्याला त्याच्या शिक्षणाला धरूनच कसा वापर करता येऊ शकतो याचं मार्गदर्शन तुम्ही पॅरेंट्सना नक्कीच करून देऊ शकतात तिकडे. खूप व्हॅलिड पॉइंट आहे. कारण पेरेंट्स कुठेतरी त्यांनाही ह्या नवीन युगाशी स्वतःला जोडून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनाही एक असं काही मार्गदर्शन मिळालं तर ते नक्कीच चांगलं आहे. मला वाटतं सगळ्या शाळांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्स ह्याच्यातनं आपल्याला साधता येतील रादर दॅन हॅव्हिंग जस्ट अ थेरटिकल नॉलेज. अनेक पद्धतीचे सायबर क्राईम्स किंवा गुन्हे मुलांच्या बाबतीत घडतात, लहान मुलं असू देत किंवा मग तरुणाई असू देत. तर ह्याच्या अनुषंगाने तुम्ही थोडंसं इलॅबोरेट करून सांगा. आता लहान मुलं म्हटलं की त्यांना खेळ हवा असतो, अगदी साहजिक आहे. पण आता कसं झालंय, तोच खेळ ऑनलाईन स्वरूपात झालेला आहे. मग ते असतील वेगवेगळे गेम्स. मग आता काही गेम्स महागडे असतात, तर मग मुलं काय करतात, एकमेकांशी बोलून आपण ज्याला म्हणतो पिअर प्रेशरच्या नादात, अरे मी ह्या गेमला आहे, मी ह्या टीम मध्ये आहे, तू पण जॉईन हो करून मग ते आई बाबांना सांगतात. आता आई बाबा जर त्यांनी पैसे नाही दिले ते गेम घ्यायचे, मग हीच मुलं काय करतात, इलिगल वेने गेम डाउनलोड करायला बघतात. मग ते सर्च करायला लागतात की हाऊ टू डाउनलोड गेम फ्री ऑफ कॉस्ट. आणि मग जिकडे मग ह्या नादात काय होतं की त्या कुठच्या तरी भलत्याच वेबसाईटवर जातात, भलताच गेम डाउनलोड केला जातो आणि मग त्यांना नंतर कळतं अरे मी वेगळाच गेम बहुतेक डाउनलोड केलेला आहे. बट ते काय डाउनलोड केलं आहे आणि त्याच्यानी काय कोलॅटरल डॅमेज ऑलरेडी त्या सिस्टम मध्ये झालेला आहे. मग तो आर्थिक पण असू शकतो किंवा मग त्यांना धरून काही स्पायवेअर्स ते डाउनलोड करतायत, हे त्या मुलांना तिकडे काहीच कळत नाही. आणि मग अशा नादात तिकडे मग सायबर बुलिंग हा प्रकार तिकडे व्हायला सुरुवात होते की मग त्यांचे तिकडे मग त्यांना घाबरवण्यात येतं की बाबा माझ्याकडे आता तुझे असे फोटोज आहेत,
तू हा इलिगल गेम डाउनलोड केला होता, मी आता पोलिसांना सांगीन. मग त्या भीतीने कसं की त्याने आधीच आई बाबांपासून लपवलेलं असतं, तर सो ते त्या दलदलीत अजून आत अडकत जातात की बाबा पोलिसांना सांगू नको, मग तू काय काय कर अमुक तमुक. मग तिकडे सायबर बुलिंगची तिकडे ग्रोथ होते. इथे पैसे वगैरे पण मागितले पैसेपेक्षा कसं आहे की ते आई बाबांना पैसे द्यायला भाग लाव करतात, किंवा मग त्यांच्याकडनं मग त्यांना काहीतरी अमुक तमुक कार्य करायला लावणार जे इलिगल असणार इन नेचर. म्हणजे कसं की ते जे कोण हॅकर्स असतात त्यांची आयडेंटिटीच्या ऐवजी ते एका दुसऱ्याच्या प्रॉक्सी आयडेंटिटीचा वापर करून त्यांच्याकडनं इलिगल कामं करून घेणार. सो अशाही गोष्टी आणि अशी एक वेब ऑफ चेन आहे. आणि नंतर कसं आहे की ती शेवटी त्या मुलाला जो तो तिकडे विक्टिमाइज होतोय त्याला कॉल्स घ्यायचे असतात की मी कितपत समोरच्याचं ऐकलं पाहिजे आणि कितपत नाही ऐकलं पाहिजे, मी थांबून आई बाबांना शेअर केलं पाहिजे. पण तोच प्रश्न येतो ना की कारण मुलांना तेवढी त्यांना ते आकलन होत नाही की ह्याचा इम्पॅक्ट काय होईल. बरोबर. तर त्यामुळे ते त्या गेमच्या नादानी वाहवत जातात आणि मग सायबर बुलिंग किंवा अब्यूज. कारण बरेच गेम्स मध्ये आपण असं बघितलेलं आहे की मग अब्युसिव्ह लँग्वेज यूज केली जाते, मग सेक्शुअली हॅरॅसमेंट पण होतं, ऑनलाईन सेक्स्टिंग वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी पण चालतात. इनफॅक्ट काही काही गेम्स तर असे आहेत की त्याच्यात सेक्स पण दाखवलं जातं, जे 16+ गेम्स असतात. सो लहान मुलं वय वर्ष 12, आता आपण जेव्हा खेळणी पण विकत घेतो त्याच्यावरती एजचा एक तो सर्कल असतो. सो आता ऑनलाईनच्या पण त्या गेम्सना एजचा सर्कल असतो की हे 16+ आहे, पण खेळतोय कोण 12 वर्षाचा मूल. आता तो जे ते दृश्य बघतो जिकडे बंदुकीने मारा, गाड्यांनी माणसांना उडवा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सबटली त्यांच्या ब्रेनला इनडिरेक्ट वेली डॅमेज करत असतात, कारण ती व्यक्ती तेवढी मॅच्युअर नसते. आणि मग त्याला त्या गेम मध्ये वाटतं की अरे काहीच नाही होते, मग तेच ते रिअल लाईफ मध्ये पण तो इन्फ्लुएन्स होतो. सो अशाने त्यांचं काय होतं की त्यांच्यावरती तो एक दुसरा डॅमेज पण परफॉर्म होतो आहे की त्यांची जी ग्रोथ आहे, जे एक सिव्हिक सेन्स आपण ज्याला म्हणतो की कसं वावरायला पाहिजे. कारण काही काही फार रिअल टाइम गेम्स पण असतात की जिकडे तुम्ही टीम बनवायची, तिकडे गँगने, मग ते मारामारी, मग ते वेपन्स, मग तिकडे पोलीस तुमच्या मागे लागतात. सो हे वय वर्ष 12च्या मुलगा जेव्हा वय वर्ष 16च्या गेमला इंट्रोड्यूस होतो, त्याच्यानी हा जो तो शिफ्ट ऑफ इमोशनल पॅराडिम आहे तो कुठेतरी नाहीसा व्हायला लागतो की त्यांचं सॅनिटायझेशन टुवर्ड्स क्राईम हे कमी होत जातं. त्यांना असं वाटतं की ठीक आहे, मी गेम मध्ये क्राईम केलं, रिअल लाईफ मध्येही करू शकतो, त्यात काय होणार आहे. दोन्ही मधला फरक नाहीसा होता तो. ती बाउंड्री सॅनिटाईज व्हायला लागते तिकडे कुठेतरी, की ती नाहीशीच होऊन जाते. आणि त्यांना मग कळत नाही रिअल लाईफ काय आहे, व्हर्च्युअल लाईफ काय आहे. आणि मग ते त्यांना असं वाटतं जे गेम मध्येच होत आहे तेच माझ्याशी मी रिअल लाईफ मध्ये पण खेळू शकतो. आणि म्हणून मग ते ऑब्जेक्टिफिकेशन, म्हणजे मग काही काही जे फिमेल कॅरेक्टर्सना काही गेम्स मध्ये ऑब्जेक्टिफाय केलं जातं तेच ते रिअल लाईफ मध्ये पण ऑब्जेक्टिफाय करायला लागतात. आणि तुम्ही बघाल तर हल्लीची जी तरुण पिढी आहे, म्हणजे वय वर्ष 12-13 वाली, ती मुलं त्यांचे इंस्टाग्राम वरती कमेंट्स आणि त्यांची थॉट प्रोसेस तुम्ही बघून घ्या की तेही हल्ली कमेंट्स मारतात मुलींच्या फोटोज वरती. वय वर्ष 12 आणि 13, आणि त्यांच्या बायोमध्येच लिहिलेलं असतं 13 आणि असं सर्व शाळेची नावं आणि सर्व ते देतात. त्यांना तेही सिक्युरिटी नाही, त्यांना तेही भान नाही की आपण काय कमेंट मारतोय. सो हे कुठनं इन्फ्लुएन्स होतंय, हे बिकॉज ऑफ तुमचं पिअर कल्चर जे तयार होतंय, सॅनिटायझेशन तुम्ही मिस आउट होत आहेत. आणि मग हीच लहान लहान मुलं मुलींच्या फोटोज वरती कमेंट मारतात. त्याच्यावर एक खूप छान वेब सिरीज आहे, तर ती मला वाटतं लोकांनी बघितली की त्यांना जास्ती त्याच्यातनं उलगडा होईल या विषयाच्या अनुषंगानेच. एक मुलगा, लहान मुलगा कसा एका व्यक्तीचा, त्याच्याच शाळेतल्या मुलीचा तो खून करतो. त्यामुळे हा विषय म्हणजे तसं बघितलं तर खूप गंभीर आहे आणि ह्याच्याकडे खूप अगदी काळजीपूर्वक आई वडिलांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपलं मूल काय करतंय, काय बघतंय, कुठल्या वेबसाईटला जाऊन काय माहिती घेत आहे,
तर आई वडिलांची काय भूमिका आहे किंवा आई वडिलांसाठी असे काही पेरेंटल गायडन्स चे असे ऍप्स आहेत का की ते म्हणजे ह्याला मी पोलिसिंग नाही म्हणणार, पण ऍटलिस्ट कशा पद्धतीने ते थोडंसं लक्ष ठेवू शकतील, कारण की मुलांना हे वय असं असतं ना, दे आर लाईक अनगाइडेड मिसाईल्स. तर त्यांना असं व्यवस्थित रस्त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी कशा पद्धतीने पालक काही करू शकतात? बरं, मी तुमच्या शेवटपासूनच सुरुवात करीन की जिकडे तुम्ही बोलला ह्या अनगाइडेड मिसाईल्स त्यांनाच धरून गाइडेड ऍप्स पण येतात तिकडे. सो तुम्ही जरी फक्त सर्च केलं इंटरनेटवरती की चिल्ड्रन गायडन्स ऍप, तरी तुम्हाला बरेचसे काही काही पॅरेंटल गायडन्स ऍप्स मिळतील जे की अगदी ऑफिशियल आणि लीगल आहे, जे तुम्ही तुमच्या मुलांच्या जे तुम्ही मुलांना डिव्हाइसेस देतात त्याच्यात इन्स्टॉल करून त्या ऍप्सना तुम्ही सांगू शकतात की माझा मुलगा काय करतोय हे मला जरा सांगत जा, माझा मुलगा कुठचा ऍप इन्स्टॉल करतोय हे मला सांगत जा, तो काय चॅटिंग करतोय मला चॅट्स दाखवत जा. इतकं एक पॅरेंट आपल्या मुलावरती गायडन्स आणि मॉनिटर करू शकतो. मी याला पोलिसिंग नाही म्हणणार, मी याला म्हणेन मॉनिटर, कारण शेवटी आईबापच मुलाला घडवत असतात. सो हे आईबापांनीही ह्याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण मी हल्ली काही काही जे बघतोय की आईबाबांना माहित पण नसतं आपला मुलगा इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे. बरं, माहिती असून मुलं आईबाबांचे रिक्वेस्ट एक्सेप्ट पण करत नाही आणि प्रायव्हेट. आणि हल्लीची मुलं तर 2 अकाउंट बनवतात, एक आई बाबांसमोर आणि एक आई बाबांव्यतिरिक्त काहीतरी भलत्याच नावाचं. सो या लेवलवरती जे सगळं आपण बघतो आहे, हे सगळं कशाने बघतोय, कारण त्याचं अवेअरनेस नाहीये, किंवा मी म्हणेन की उलट शिकवलं जातंय की तुम्ही जितकं प्रेशराईज कराल की ही गोष्ट नका करू, लहान मुलं हल्लीची तीच गोष्ट करणार. सो मी म्हणेन की तुम्ही करा, पण त्याला कंट्रोल ठेवा. या गायडन्स ऍपने तुम्ही मुलांना सांगताना असं सांगू नका की तू हे ऍपवर येऊ नको, हे ऍपवर ये, पण ह्याचे धोके असे आहेत, त्याचे गुड पॉइंट्स असे आहेत, आणि तू मला सांगून काय जे आहे ते करत जा. हे एक ओपन डायलॉग आपण जे म्हणतो ना, ओपन डायलॉग कम्युनिकेशनची सवय लहान मुला किंवा मुलींना लहानपणापासूनच लावा की युअर पॅरेंट्स आर युअर ओपन डायलॉग, की ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकतात, काही मग बोलू शकतात. सो ती ओपन डायलॉगची जी कन्सेप्ट आहे ना, ती लहान वयापासूनच इन्कल्केट करायला सुरुवात करा. अगदी बरोबर आहे, कारण साधारणपणे मुलांचं असं असतं की आई तुला काय कळतं, बाबा तुम्हाला नाही माहिती, हे आमच्या वेळेचं आहे, तुमच्या वेळी हे नव्हतं. ह्या सगळ्या म्हणजे गोष्टी इथून सुरू होतात. तर त्याच्यापेक्षा एक चांगला संवाद जर घरामध्ये असेल की दिवसभरात तुमचं काय काम झालेलं आहे, कुठले नवीन तुम्हाला अनुभव आलेले आहेत, हे जेव्हा शेअरिंग होतं तर तेव्हा मुलंही आई वडिलांना सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगू शकतील, आणि त्यांच्याकडे शेअरिंग अँड केअरिंग, बेसिकली दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग ऍट, राईट? आता जेव्हा आपण म्हणतो की शाळेतल्या मुलांसाठी, आता तुम्ही सांगितलं जरा मोठे मुलं झाले की लगेच ते कुठल्या तरी डेटिंग ऍप्सवर आपला अकाउंट बनवतात, तर तशा त्या लोकांसाठी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? कारण अकाउंट्स तिथेही फेक अकाउंट्स हे आपण बघतो सर्रास, सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर फेक अकाउंट्स पण भरपूर आहेत. चित्र कोणाचं तरी लावलेलं असतं जस्ट टू अट्रॅक्ट द ऑपोजिट सेक्स, आणि त्याच्यानंतर फ्रेंडशिप करायची, आणि त्याच्यातनं सुद्धा अनेकदा आपण बघतो की मुलांना इश्यू झालेले आहेत. तर अशा वेळेला आपण काय काळजी घ्यायला हवी, मुलांनी कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? आता हल्लीचं कसं झालंय माहितीये का, पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळातला एक मेजर फरक म्हणजे हल्लीच्या काळाच्या मुलं आणि मुलींना फार फास्ट पेस झालेले आहेत. त्यांना फास्ट फूड, फास्ट ऍक्शन, लगेच ताबडतोब एक्सप्लोरेशन, त्यांना सगळ्या गोष्टी लगेच हव्यात. आता मी हेही समजतो की लहान मुलं म्हटली की काळ, वेळ, हार्मोन्स, ती त्यांची कामं करत असतात. आता तुम्ही बघा तर बघा, देवाचा न्याय कसा असतो, हार्मोन्स विशिष्ट वेळेलाच ऍक्टिव्हेट होतात, ओढ विशिष्ट वेळेलाच आणि विशिष्ट वयातच येते, बट
त्याचा गैरवापर माणूस कसा करतो की त्याला सगळं फास्ट हवं असतं. मग तो काय करतो, फार लहान वयात या डेटिंग ऍप्सला इंट्रोड्यूस होतो की त्याला ते एक्सप्लोर करायचं असतं, क्युरियस असतो तो, पुढे काय पुढे काय पुढे काय. या नादात तो इतका थरावर जायला लागलाय की ते त्यांचेच फोटो एडिट करायला लागलेत, जास्त छान कसे दिसतील, जास्त गोरा कसा मी दिसीन, किंवा बारीक कसं, फिल्टर्स आणि हे सगळं जग सुरू झालेलं आहे की व्हॅलिडेशन. हल्लीची जी पिढी आहे ना, मी म्हणेन की दे आर मोर ऑफ सेल्फ व्हॅलिडेशन. त्यांना क्लेम करायचं असतं बाहेरच्या जगाकडनं, जे की पूर्वीच्या काळ असा होता की सेल्फ व्हॅलिडेशन आपण आपल्याकडनं घेत होतो. पण हल्ली तुम्ही बाहेरच्या जगाकडनं घेतात, म्हणून बाहेरच्या जगाला दाखवण्याकरता तुम्ही हे सर्व ऍप्सच्या नादी लागलेत. आणि दुसरं म्हणजे पिअर प्रेशर, की एक मूल जरी असेल, आपण ज्याला म्हणतो एक कीड जरी लागलेली असेल तरी ते बाजूच्या कसं त्याच्यात घेते, अगदी बरोबर. सो त्याच्यात काय होतं की मग पिअर प्रेशर, अरे अरे काय तू आहेस मी नाहीये, अरे काय तू साधा गावठी, की लगेच मग जर तुम्ही त्या डेटिंग प्लॅटफॉर्म्सवर नसाल तर तुम्ही कसे गावठी, तुम्ही कसे इलिटरेट, आणि तुम्ही कसे आपण म्हणतो ना चीप, असं मानलं जातं. म्हणजे हे शेवटी पिअर प्रेशर ह्याच्यात इंट्रोड्यूस होतं या वयात, की नाही हे नॉर्मच आहे. म्हणजे स्टँडर्ड नॉर्म आपण म्हणतो ना, मी या वयात आलोय म्हणजे माझं या डेटिंग ऍप्स वरती नाव असलंच पाहिजे. मग त्याला धरून त्यांच्या गप्पा होतात, मैफिली त्यांच्या गप्पांच्या काय असतात, मी आज एवढे स्वाईप्स मारले, मी आज तेवढे स्वाईप्स मारले, एवढे माझे हिट झाले, तुझे केवढे हिट झाले, मग काय, आणि हे सर्व लेवलवर होतंय. सो यांना तिकडे मार्गदर्शन, हे पिअर प्रेशरला काही मार्गदर्शन नाही, शेवटी संस्कार हेच मार्गदर्शन. आणि हे संस्कार घरातूनच केले पाहिजे की योग्य त्या वयात योग्य त्या गोष्टी घडणं हे योग्य असतं. बट अयोग्य गोष्टी अयोग्य वयात घडणं हा धोका, आणि शेवटी ते चुकीचंच असतं. म्हणून तर आपण अयोग्य हा शब्द वापरतो. सो हा क्राईम सगळा तिकडूनच सुरुवात होतो, आणि त्यांना कळत पण नसतं त्यांच्यातून काय काय गोष्टी होऊन जात आहेत. म्हणजे एस्पेशली मी म्हणेन की लहान मुली सुद्धा आपले इतके फोटोज अपलोड करतात इंस्टाग्राम वरती, मी या कॉफी शॉप मध्ये गेली, मी आता इकडे चेक इन केलं, मी तिकडे चेक इन केलं, मी हे करतेय, मी ते करतेय. ह्याच्याने काय होतंय, तुम्ही तुमचा डिजिटल फुटप्रिंट वाढवतायत. आणि डिजिटल फुटप्रिंट हा एक असा फुटप्रिंट आहे जो नॉन रिव्हर्सेबल इन नेचर असतो, आणि तो कधी डिलीट पण होऊ नाही शकत. यांनी काय होतं की तुम्ही बाहेरच्या ज्या लोकांना जास्त माहिती देऊन जातात. मी ऑलवेज म्हणतो, कुठचाही गुन्हा घडण्याच्या अगोदर समोरचा व्यक्ती तुम्हाला अभ्यास करत असतं. आता तुमचा अभ्यास करत असतं म्हणजे काय, की तुम्ही दिलेल्या माहितीवरती तो तुम्हाला अनालाइज करत असतो. तुम्ही सतत रडक्या पोस्ट टाकत असाल म्हणजेच काय, की समोरच्या व्यक्तीला कळणार आहे की बाबा हिचं काहीतरी इमोशनल, हल्लीच्या काही काय ते ब्रेकअप या काळात फार असतं, पॅचअप, ब्रेकअप, मग सिच्युएशनशिप आणि बरेचसे कन्सेप्ट, रिलेशनशिप विथ बेनिफिट्स आणि असं सर्व. सो ह्याच्यातनं काय होतंय की तुम्ही ज्या स्टेजला असेल त्या स्टेजला तुम्ही कुठच्या स्टाईलने वल्नरेबल आहात, त्या स्टाईलने तुमच्यावरती अटॅक परफॉर्म केला जाऊ शकतो. आणि हे तुम्हाला कळणार पण नाही. मग समोरचा व्यक्ती बोलणारा खरंच त्या वयाचा आहे, तुम्हाला जे मनवतो आहे ते खरंच ते मनवण्याच्या वृत्तीने ते मनवत आहे का त्याच्या मागे काही त्याचे हिडन अजेंडाज आहे त्या व्यक्तीचे, हेही आपल्याला कळत नसतं. अहो इतकंच काय की समोरचा रोबोट आहे का माणूस आहे हेही या ऍप्सवर कळत नाही. सो मग ह्यांच्यातनं काय होतं की यांच्याकडनं, जसं मी म्हणालो की प्रॉक्सी सेटअप केला जातो. म्हणजे लहान मुलींना गोड भाषेत बोलून, गोड गोड बोलून या डेटिंग वेबसाईट वरती जाळ्यात अडकवून इमोशनली इतकं अटॅच करून टाकायचं, आणि मग नंतर काय करायचं, स्वतः विक्टिम कार्ड प्ले करतात हे हॅकर लोक. म्हणजेच काय की आता मी तुझ्याशी नाही बोलू शकणार, म्हणजे सवय लावतात लहान मुलींना. आता मी, आणि नंतर 1, 2, 6 महिने गप्पा मारणार. 7व्या महिन्याला, आता 6 महिन्यांची सवय लागलेली असते, 7व्या महिन्याला ते त्या मुलीला काय सांगणार, आता मी तुझ्याशी नाही बोलू शकणार, माझ्याकडे आता पैसे नाहीयेत, मला जरा पैसे हवे होते खरं. मग त्या मुलीला काय वाटणार, अरे बापरे मी देते तुला, मी कसे देऊ. मग ती तिचे एकतर पैसे द्यायला लागेल, किंवा मग तो सांगणार की तू तुझ्या आई बाबांना सांगून, पण त्यांना असं सांगू नको मला हवेत, तू सांग की तुला हवेत म्हणून. मग ती मुलगी आई बाबांना सांगणार मला जरा 10,000 रुपये सेंड करा मला. मग त्याच्यावरती ती खोटं बोलायला लागणार
की मला हे क्लास करायचा आहे, मला हे एक वेगळं संडेचा मला हे अमुक तमुक करायचंय म्हणून मला पैसे हवेत. आई बाबांना काय वाटेल, चल बाबा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी करतीये म्हणून ते एक वेळ 5,000 छोटे छोटे रकमी देऊ पण जातात. पण ह्याच्यात काय होतं की ती मुलगी जेव्हा पुढे ट्रान्सफर करते, आई बाबांची खोटं जिकडे बोलायला सुरुवात होते तिकडेच प्रॉक्सी सेटअप झालेली असते, की जिकडे समोरची व्यक्ती इमोशनली तुमच्याशी खेळून तुमच्याकडनं भले ते छोटे छोटे बट रेग्युलरली पैसे फेच सिम्पन ऑफ करायला लागतात. आणि हाही एक क्राईमच आहे. आणि मग नंतर ते काय करतात, एकदा त्यांचं झालं, त्यांना कळलं की आता ही काय व्यक्ती जास्त, किंवा मुली पण तर शेअर करतात, आई बाबांच्या पण लगेच रडार क्लिक होतात, एवढा खर्च होतोय नक्की काय. मग जेव्हा मुली सांगतात त्यांना की अरे माझ्या आई बाबाने मला असं असं सांगितलंय, अरे माझं आता मला जरा कठीण होतंय, मग ते काय करतात, ब्लॅकआउट, नेक्स्ट टार्गेट. आता हा जो ब्लॅकआउट आहे त्यांच्याकरता फक्त ऑन ऑफ बटन असतं, कारण ते काही इमोशनली इन्व्हॉल्व, बरोबर. त्या साईडून तर काहीच नव्हतं, त्या साईडून फक्त एक ट्रान्झॅक्शन होतं हे. बट या साईडून इमोशनल इन्व्हॉल्वमेंट झालेली असते. मग त्यांना डील करायला मग ते ट्रॉमामध्ये होतात, ते ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स व्हायला लागतो. सडन स्विच ऑफ जे होतं कुठच्याही नात्यात, जेव्हा न बोलणं, सायलेन्स ट्रीटमेंट हा खूप एक सायकोलॉजिकल, आपण म्हणतो की तुम्हाला डेलिकेट असतो तो टॉपिक. सो अशा वेळेला जेव्हा सडन ब्लॅकआउट्स होतात, दो सडन ब्लॅकआउट्स एकदम ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस घडायला लागतात, ज्याच्यात काय होतं की ते आई बाबांना पण सांगू नाही शकत की माझ्याशी असं झालेलं आहे. बरं, हा तरी झाला मी सज्जन फायनान्शियल ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्स. काही ह्याच्यात मला तू आवडतेस, मला तुझे फोटो पाठव, आणि असं करून मग ते सेक्स्टिंग करायला लागतात. मग ज्याच्यात ती मुलगी त्या प्रेमात 6 महिने, आणि बरं मी एवढं सांगू शकतो, काही मुलं, काही संघटना इतके शातीर असतात की ते एक वर्ष पण छान गुड बॉय बनून राहतात. बापरे. एक वर्ष, आणि मग नंतर अचानक सांगतात की चल आता जरा आपण थोडं पुढे, अजून एक पाऊल पुढे करूया. आणि मग ते त्या अशा लहान मुलींना ल्युअर करतात की तुम्हाला फोटोज पाठव आता. मग ते बाथरूम सेल्फीज असतील, न्यूड सेल्फीज असतील, अमुक तमुक, जेणेकरून ते त्यांचा डेटा घेतात. हे फोटोज ते त्यांच्या कन्सेंट थ्रू पाठवायला लावतात त्यांना, त्या जाळ्यात घालून. आणि मग नंतर काय, एकदा फोटोज आले की मग एकतर फायनान्शियल मध्ये ब्लॅकआउट किंवा इकडे ब्लॅकमेल, इमोशनल ब्लॅकमेल करायचं. ब्लॅकआउट तरी होणार ते, किंवा ब्लॅकमेल तरी. आणि मग ब्लॅकमेल मध्ये मग त्या आणखीन दलदलीत अडकतात. मग ते त्या ब्लॅकमेलच्या अंडर परत सिम्पनी, की तुला जर मी आई बाबांना सांगितलेलं नको असीन तर मला तू अजून 100 रुपये आठवड्याला, दिवसाला, जे त्याला वाटेल. छोटे अमाऊंट ते कसं असतात, रडारच्या कमी तुम्ही एकदम लाख मागितले, अगदी कसं आहे ना, हे हॅकरचे आता हल्ली एवढे ऍडव्हान्स झालेले आहेत, तुम्ही एकदम 1,00,000-2 लाख मागितले, ती लहान मुलगी तर देऊ नाही शकणार आहे, आई बाबांकडेच जाणार, पोलीस केस होणार. मग लहान छोट्या छोट्या अमाऊंट मधनं जर आपल्याला प्रोलॉंग जेवढं करता येतंय तेवढं करायचं. शेवटी ते फेक नंबरच असतात, पण जेवढं छोटी रक्कम म्हणजे रडारच्या आत, आई बाबांचे रडार पोलिसांपर्यंत जाण्यापर्यंत ती अमाऊंट नाही मागणार. अगदी छोटे छोटे, दिवसाला 100 रुपये, 200 रुपये. पण तुम्ही त्याचं हिशोब लावा महिन्याला, आणि असं महिन्यांना, आणि असं वर्षांचा. बऱ्याच असे असतात की त्यांना ते अडकलेले असतात. सो मग अशा वेळी त्या दलदलीत जेव्हा त्या मुली अडकतात तेव्हा ते अजून क्राईम परफॉर्म होत असतो. तो एकातनं दुसऱ्यातनं तिसरं, आणि सेल्फ गिल्ट मध्ये अडकतात. अगदी बरोबर. आणि ते सेल्फ गिल्ट मध्ये अडकतात की आता माझाच तर फोटो मी देऊन झालीये, मग आता मी आई बाबांना कुठच्या तोंडाने सामोरं जाऊ. मग अशा मुलींना जो हा व्हिडिओ बघत असेल, मला एक नक्कीच आवाहन करायला आवडेल की आई बाबाच आपले वाली असतात आयुष्याचे. आणि मी त्यांना नक्कीच सांगेन की फार फार तर काय होणार आहे, आई बाबा अहो ओरडा पण नाही, मी तर त्याच्याहून वर जाऊन सांगतो 2 थोबाडी घ्या. मी तर म्हणेन तुम्ही एवढा जर व्यवहार तुम्ही खेळतायत ना, मग हाही व्यवहार घ्या. चला 2-3 थोबाडी, 1-2 महिने न बोलणं, फार फार तर अजून काय वाईट वाटणं, न बोलणं तर कुठचं आई बाबा करणार नाही, शेवटी रक्ताचं नातं आहे. तर 1-2 थोबाडीत आणि काय जर रेस्ट्रिक्शन, आयुष्य सेफ होईल ना तुमचं. तुम्ही टॅली करा,
इकडे जी व्यक्ती तुम्ही ओळखत पण नाही, ओळख न पाळत न बघितलेल्या व्यक्तीला पैसे देत बसण्यापेक्षा आई बाबांना सांगून टाका. मी तर म्हणतो आय ऑलवेज प्रमोट एव्हरीवन की ज्या क्षणाला घडलंय, ज्या क्षणाला तुम्हाला कळलंय की घडलंय, की ताबडतोब आईला तरी विश्वासात घ्या, आईकडे तरी जावा. नक्की. बरेचदा आपण बघतो की ह्या ज्या फोटोग्राफ्स टाकलेले असतात किंवा अफेअर्स असतात तेव्हा एकत्र फोटोग्राफ्स टाकलेले असतात आणि जेव्हा ब्रेकअप होतं तेव्हा मग थोडंसं एकमेकांबद्दल रिव्हेंज घेणं किंवा मग ते आजकाल नवीन एक कॉन्सेप्ट मी ऐकते, रिव्हेंज पॉर्न कॉन्सेप्ट. तर ह्याच्या संदर्भात थोडं सांगा आणि नेमकं ह्याला टॅकल कसं केलं जायचं. आता कसं असतं की हार्मोनल एज मध्ये प्रेमात पडणं, नंतर प्रेमभंग प्रकार, हे सर्व नॅचरल आहे, पार्ट अँड पार्ट ऑफ द प्रोसेस आहे. प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा कुठचाही ब्रेकअप हा नॉन म्युच्युअल असतो. आता म्युच्युअल ब्रेकअप म्हणजे काय असतं की बाबा चल, दोन व्यक्ती ठरवतात बाबा आपण एकमेकांबरोबर कॉम्पॅटेबल नाही आहोत, आपले काही डिफरन्सेस आहेत, आपले काही वाद होत आहेत आणि आपण सहमतीने आणि म्युच्युअली, मी ज्याला म्हणेन, आपण आता इथेच थांबवूया आणि ह्याच्या पुढे आपण एक चांगले मित्रमैत्रिणी म्हणून राहूया किंवा आपण एकमेकांशी नकोच बोलूया. हे म्युच्युअली जेव्हा होतं ना, ते खूप चांगलं होतं, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नसतो, ते सेफ असतं. मी म्हणतो प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा नॉन म्युच्युअल ब्रेकअप. आता नॉन म्युच्युअल ब्रेकअप म्हणजे काय की इदर ऑर पार्टी, मग ते मेल पण असेल किंवा फिमेल पण असेल, बोथ आर इक्वली, जेव्हा इदर ऑर पार्टी ब्रेकअप नाही करू इच्छित आणि जेव्हा ती स्वतःच्या गिल्ट वरती घेते की स्वतःच्या इमेज वरती की तू मला ब्रेकअप केलास, मला कसं नाही म्हणालास किंवा मला कसं नाही म्हणालीस, हा प्रकार जेव्हा होतो, जेव्हा टॉक्सिसिटी इंट्रोड्यूस होते ह्याच्यात, अगदी बरोबर, इगो हर्ट जिकडे होतो. सो हे असतात नॉन कन्सेंच्युअल ब्रेकअप ज्याला मी म्हणेन, किंवा नॉन म्युच्युअल ब्रेकअप. सो या नॉन म्युच्युअल ब्रेकअप मध्ये प्रकार जरा थोडं ना डायव्हर्जंट असतं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ह्या गोष्टी जरा थोड्या क्रिमिनल साईडला पण टळू शकतात. आता त्या कशा की कुठच्याही पार्टी मग समोरच्या पार्टीला प्रेशराईज करेल की तू माझ्याशी ब्रेकअप केला तर मी तुझे फोटोज लीक करीन, पॉर्न वेबसाईट्स वरती अपलोड करीन किंवा असं तसं, ह्या सगळ्या ज्या धमकावणं असतं. आता ह्या धमकावण्यापर्यंत पण ठीक आहे, पण काही काही मुलं किंवा काही काही मुली काय करतात, मुद्दाम पॉर्न वेबसाईट वरती जाऊन डायरेक्ट कॉन्टेंट अपलोड करतात आणि सांगतात की मी अपलोड केलेलं आहे. सो धमक्यांपर्यंत जरी असेल तरी आपण कसं की चल पोलिसांना रिपोर्ट करून ताबडतोब पोलीस मध्ये इंटरफेअर करून ते अपोजिट पार्टी जी धमकवती आहे त्याला समज दिली जाऊ शकते आणि वयानुसार त्याच्यावरती जी असेल कारवाई केली जाऊ शकते. पण जेव्हा तिकडे कॉन्टेंट अपलोड होतो आणि ती सांगते की मी तुझा तिकडे टाकलेलं आहे, किंवा ती त्या व्यक्तीला न कळत वेगवेगळ्या मार्गाने कळतं की माझा तिकडे प्रायव्हेट फोटोज किंवा व्हिडिओ व्हायरल झालेलं आहे, अशा वेळेला मग डील तिकडे कसं केलं जातं, तर मी म्हणेन की तुम्हाला ताबडतोब पोलिसांना तर कळवायचंच असतं. आणि दुसरी गोष्ट मी या प्रत्येक फिमेल ऑडियन्सला सांगेन की असं जर ऑलरेडी झालेलं असेल तर त्या प्रत्येक पॉर्न वेबसाईट्सला त्याचा DMCA पोर्टल असतो. त्या DMCAच्या टॅब वरती क्लिक करून तुम्हाला ती URL तिकडे मेन्शन करायची असते. तो एक फॉर्म असतो, फोटोची URL, जी काय कॉन्टेंट असेल, मग तो व्हिडिओ असेल किंवा डिजिटल कॉन्टेंट असेल, त्याच वेबसाईटवर, त्याच पॉर्न वेबसाईट वरती ऍज पर IEEE मॅन्डेट प्रत्येक पॉर्न वेबसाईट्सने आपापला DMCA पोर्टल ठेवणं गरजेचं असतं. सो जर तुम्हाला कळलं की तुमचा कुठचाही कॉन्टेंट तुमच्या परवानगीशिवाय कुठच्या तरी अमुक तमुक पॉर्न वेबसाईटवर गेलेलं आहे, एक्झाम्पलसाठी abc.com वरती गेलेलं असेल, तर तुम्हाला काय करायचंय, सर्च करायचंय abc.com DMCA फॉर्म. हा ऑनलाईनच असतो. सो त्यांनी काय होतं की तुम्ही ज्या वेबसाईट वरती तुमचा कॉन्टेंट लीक झालेला आहे त्याच वेबसाईटचा DMCA फॉर्म तुम्ही भरतात, जो की एक पेजर फॉर्म असतो, 10 मिनिटं लागतात, तो भरायचा असतो. डिटेल, URL, नाव, बरं तुमचे गव्हर्नमेंट ID तुम्हाला सबमिट करावी लागते. ह्या इकडे सबमिट केल्यावरती 24 ते 48 तासात तुमचा तिकडे तो जो कॉन्टेंट असेल, जर जेन्युइनली तुम्हीच इन्व्हॉल्ड असाल आणि तुमचे ID व्हेरिफिकेशन करून 24 ते 48 तासात तो व्हिडिओ उतरवला जातो. तुम्हाला कोणाचीच मदत नको, ना कोणाला सांगायची गरज, तुम्ही स्वतः तो कॉन्टेंट तिकडे जाऊन उतरवू शकता.
आणि याला म्हणतात DMCA टेकडाऊन नोटीस. DMCA टेकडाऊन नोटीस. हा, सो याचा वापर प्रत्येक स्त्रीने तिकडे तिला नॉलेज, सेल्फ नॉलेज असणं गरजेचं आहे की मी कुठे जाऊन काय करणं. आणि येस, पोलिसांना तक्रार देणं तर येस, हे कर्मप्राप्तच आहे तुम्हाला, की पोलिसांना तर तक्रार द्यायचीच आहे. आणि तुम्ही त्यांना पण सांगू शकतात की मी DMCA टेकडाऊन नोटीसला अर्ज टाकलेला आहे. सो ऍज पर IEEE मॅन्डेट DMCA हे ह्याच सिक्युरिटी करता इंट्रोड्यूस झालेलं आहे, टू कर्ब द रिव्हेंज पॉन क्राईम्स हॅपनिंग. कारण कसं की हा कॉन्टेंट, जसं मी आधी पण बोललो, की एकदा गेला की तो फार पसरतो. सो त्याला थांबवणं, जितक्या लवकर तुमचा रिस्पॉन्स टाइम असेल, द फास्टर द रिस्पॉन्स द लेसर द व्हायरल, हे समीकरण लक्षात ठेवा. सो असं झाल्या क्षणी आई बाबांना सांगणं, ताबडतोब जी वेबसाईट, जी लिंक असेल त्या लिंक वरनं कुठची वेबसाईट आहे ती वेबसाईट DMCA टेकडाऊन नोटीस सर्च करणं, फॉर्म भरणं, सबमिट करणं, हे अगदी प्रायोरिटीवरती तुम्ही करत जावा. हे माझं प्रत्येक महिलांना, मग त्या आया असतील, लहान मुली असतील किंवा टीनेजर्स असतील, सगळ्या मुलींना, फिमेल ऑडियन्सना माझं हे सांगणं आहे. आणि हे पुरुषांना पण लागू होतं, कारण हल्लीच्या काळात पुरुषांच्या पण तिकडे रिव्हेंज पॉर्न कन्सेप्ट होत आहेत, जिकडे स्त्रिया अपलोड करतायत. सो पुरुष देखील, हे असं नाही की हे फक्तच फिमेल्सना आहे, हे पुरुष देखील ह्याचा वापर करू शकतात. खूपच महत्वाची माहिती आहे ही. सो प्रत्येकाने लक्षात ठेवा की DMCA फॉर्म, DMCA टेकडाऊन नोटीस, DMCA टेकडाऊन नोटीस हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता अगदी शेवटचा प्रश्न, की ह्या सगळ्या ह्याच्यातनं जर स्वतःला वाचवायचं असेल तर असे काही ऍप्स आहेत का, किंवा काही जसं सिक्युरिटी मेजर्स आपण काय घातले पाहिजे? आता ह्याच्यातनं सिक्युरिटी मेजर्स नाही घालू शकत, कारण अगेन हा जो एज ऑडियन्स असतो ना, ह्याची क्युरिओसिटी फॅक्टरच इतकं असतं की तुम्ही जेवढं दाबाल तेवढं प्रेशर जास्त असतं. सो ह्यांच्याशी कम्युनिकेशन इज द की. सेकंड, येस, मी म्हणेन की पॅरेंट्स, एक पॅरेंटल गायडन्स ऍप्स पण मिळतात, तुम्ही स्वतः सर्च करा तिकडे पॅरेंटल गायडन्स ऍप. मग ते ऍप्सचं काम काय असतं की बाबा मला कॉल रेकॉर्डिंग असतं, त्याच्यात फीचर, मेसेजेस काय पाठवले जात आहेत ते असतात, कुठचे ऍप्स इन्स्टॉल केले जात आहेत, माझं मूल कुठच्या वेबसाईट ट्रॅफिकवर व्हिजिट करतंय त्याचा रिपोर्ट एक असतो, कुठची बटणं तो दाबतोय त्याचा रिपोर्ट एक असतो. मात्र हे पेड ऍप्स असतात, पण शेवटी सिक्युरिटी कम्स ॲट कॉस्ट. सो तुम्हाला तुमच्या मुलाला नीट छान मार्गदर्शन करायचं असेल तर त्याला न सांगता पॅरेंट्स लोक हे ऍप्स इन्स्टॉल करू शकतात. आणि मात्र ज्या क्षणाला तुम्हाला या ऍप्स मधनं कळेल की माझं मूल हे अमुक तमुक जरा चुकीच्या दिशेला चाललंय, तर त्याला डायरेक्ट ओरडू नका, कारण ओरडण्याने काय होणार आहे, भीतीने काय होणार, कम्युनिकेशन चॅनल कट होणार, तो बंदच होऊन जातो, ते तुमच्याकडे ते मूल येणारच नाहीये. अशा वेळेला खूप डोसाईल, मी म्हणेन खूप प्रेमाने त्याच्याशी बोलणं, त्याला त्या टॉपिक विषयी जे काही त्याचं एक्सप्लोरेशन असेल करायचं ते तुम्ही तिकडे त्याला समजवा. मी म्हणेन की लेट द पॅरेंट बी द टीचर इन दोज टॉपिक्स वेअर व्हॉट ही इज सर्चिंग. तुम्ही ऍज अ टीचर म्हणून त्याला समजवा, तुम्ही ऍज अ फ्रेंड म्हणून त्याची समजूत घाला, अँड द रिझल्ट विल बी डिफरंट. की त्याला कळेल की नाही माझ्याबरोबर माझे आई बाबा आहेत. आणि एकदा क्युरिओसिटी संपली की काय, वन्स दे नो द क्युरिओसिटी इज ओव्हर, देन दे वोंट ऑप्ट फॉर दॅट रोड. एकदा माहिती आहे, माहित झालं तर मग परत परत तिकडे जायची गरजच नाही, की त्यांना कळलंय. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण खूप छान विषयावर चर्चा केलेली आहे की तरुणाई आज ज्या पद्धतीने ऑनलाईन अवेलेबल असते, जेवढा वेळ ते ऑनलाईन स्वतःला ठेवतात, मग प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन एंटरटेनमेंट, कोणाशी गप्पा मारायच्या असतील तरी त्या ऑनलाईन, सगळं काही त्या ऑनलाईन जगतातच त्यांचं म्हणजे पूर्ण वावर असतो. तर अशा वेळेला हे खूप महत्वाचं आहे की त्यांनी सुरक्षित राहावं. आई वडिलांशी शेअरिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण शेवटी आपल्या जगामध्ये आपल्या आई वडिलां इतकं आपल्या कोणी काळजी घेणार नाही. आपल्याला आपले आई वडीलच आपल्या पाठीशी कायम आणि कायम उभे राहणारे आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणी कितीही सांगितलं की अमुक आमचे फ्रेंड्स आहेत, किंवा पिअर प्रेशर कितीही असलं, कोणी काहीही सांगितलं तर त्याला भूलू नका.
तुमच्या ज्या काही क्युरिओसिटीज आहेत त्या सगळ्या एका लेवल पर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला त्याच्यातनं अवेअर व्हायचं असेल तर त्याचे इतरही मार्ग आहेत. तुमच्या आई वडिलांची, मित्रमैत्रिणींची, भावंडांची तुम्ही संपर्क करा, संवाद करा आणि संवादातून तुम्हाला काय ते ज्ञान मिळवा. हे असं सायबरवर जाऊन विदाऊट हॅव्हिंग प्रॉपर नॉलेज आपण काहीतरी शोधायचं आणि काहीतरी त्याच्यातनं विचित्र होण्यापेक्षा आपण सावध राहिलेलं खूप चांगलं आहे. त्यामुळे आजचा आपला जो विषय होता तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आज इतकी छान माहिती प्रथमेशनी परत एकदा इथे येऊन आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे प्रथमेश तुमचे खूप खूप धन्यवाद. असे परत येत राहा, नवीन विषय घेऊन आपण परत अशाच गप्पा मारत राहू. आणि आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे संस्थेचं की जागरूकता निर्माण करायची, तर ते आपण नक्कीच साध्य करणार आहोत. आणि सगळ्यांना परत एकदा सांगते की तुम्हाला कुठल्या अजून तुमच्या समस्या आहेत, ग्राहक समस्या आहेत, त्या तुम्हाला कुठल्या विषयावर तुम्हाला अशा गप्पा ऐकायला आवडतील ते आम्हाला कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की कळवा. आणि हो, बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आपले अपलोड झालेले लगेचच मिळतील. आणि ते आय बटन जे आहे ना, ते आय बटन प्रेस करून तुम्ही आमचे आधीचे जे पॉडकास्ट झालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे नक्की बघा आणि तुमचे कॉमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. जाता जाता स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि जागरूक राहा. धन्यवाद.